आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ज्यांचा नागरी सत्कार होता ते सर्वांचे मित्र बाळासाहेबजी वडजे साहेब, त्यानिमित्त सर्वच नगरसेवक उपस्थित, त्यांच्यावरती प्रेम करणारे अकोल्यातील सर्व मित्रमंडळी, ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले ते प्रमोदजी मंडळी. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपण एखाद्या पदावरती विराजमान होतो त्यावेळेस आपला स्वतःचा आनंद गगनात मावत नाही, परंतु अपेक्षांचा बोजा हा आपल्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये पडल्यानंतर रात्री ज्यावेळेस आपण सत्कार घेऊन जातो त्यावेळेस शांत मनाने विचार केला तर कळतं की आपण फिरल्यानंतर आणि सत्कार घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे. अशा 2-3 निवडणुकांच्या माध्यमातून मी जनतेपुढे गेलो आणि म्हणून हे सगळं काम करत असताना पक्षाचे ध्येय धोरण, समाजाचे प्रश्न, आपला प्रपंच आणि आपण पुढे जात असताना आपल्याला चेरक करणारी आपले मित्रमंडळी आणि मागं खेचणारी आपली काही मंडळी, याच्यामधून आपल्याला ज्यावेळेस जावं लागतं त्यावेळेसचा प्रश्न हा नगराध्यक्ष म्हणून, वडजे साहेबांचं वय माझ्यापेक्षा जास्त असेल पण मी माझा काही अनुभव त्यांना सांगेल. पहिले तर त्यांची निवड होण्याच्या अगोदरच मी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. शेवटी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला कानोसा घेता येतो आणि मी तो कानोसा ऐकला होता की वडजे साहेबांचा स्वभाव मला वाटत नाही इथं 17 नगरसेवकांना वाटत की आपणच नगराध्यक्ष असे निर्णय त्यांच्या घेण्यात शक्य आहे. दुसरी गोष्ट मी कायम बघत असतो की ते कशा पद्धतीने प्रत्येक विभागामध्ये, प्रभागामध्ये आणि जनतेची कसा संवाद करतात. त्यांचा जो स्वभाव आहे खूप मनमिळावा आहे आणि म्हणून आपल्याला जर ह्या नगरपंचायतीचा विकास करायचा असेल तर पहिली गोष्ट त्यांच्याकडे क्लिअर आहे की सगळ्यांनाच बरोबर घेऊन चालतील, सगळेजण त्यांच्यावर विश्वास ठेवतील. असं 50% काम मला वाटतं त्यांचं पूर्ण झालेलं आहे. मी त्यांच्याकडे त्यांचा जास्त परिचय आहे, परंतु जवळून ह्या 15-20 दिवसामध्ये काही परिचय आला आणि मला ज्या ज्या गोष्टींची गणेशोत्सवासाठी मला गरज पडली त्यावेळेस मी त्यांच्याशी फोनवरती बोललो आणि मला त्यांचा जो सहकार्याची भावना त्यांच्याकडून दिसली का निस्वार्थी काम करणारं हे उमदा नेतृत्व. म्हणून सामाजिक काम करत असताना ते वेगळ्या पक्षाचं काम करतात, भाजपचं काम करतात, मी शिवसेनेचं काम करतोय, परंतु सामाजिक कामामध्ये त्यांनी कुठेही पक्ष आडवा न येऊन देता हे समाजाचं आणि हिताचं काम आहे असे निर्णय त्यांनी फोनवरती घेऊन मला आपल्या सगळ्यांना सहकार्य करण्याची जी भावना त्यांच्याकडून दिसली, जी मला जाणवली, ती खूप वाखण्याजोगी आणि भावली. आणि म्हणून अशी माणसं काम करत असताना त्या माणसांनी काय करावं. आज जरी अमोलजींनी सांगितलं की भाजपचं सरकार आहे, नगराध्यक्ष सगळे भाजपचे आहेत, अमोलजी मी याच्या पलीकडे जाऊन सांगेल की भाजप आज शिंदे साहेब आणि भाजप हे एकजीव होऊन काम करतात. तिथे पक्ष म्हणून कोणीही काम करत नाही. ह्याच पद्धतीने अकोला नगरपंचायतमध्ये जर काम झालं, मला वाटतं तुम्ही संगमनेरशी कम्पेअर करून संगमनेरच्या पुढे तुमचा विकास नेण्याला वेळ लागणार नाही. आज बहुतांश लोक आज ह्या नगरपंचायत विभागाचा सर्वे केला, बहुतांश लोकांचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलेलं आहे. ती लोक खुशाल आपला भाग सोडून संगमनेरला राहण्यासाठी जातात आणि सकाळी तिथून आपली 4 चाकी 2 चाकीवरती अकोल्याकडे प्रवास करतात आणि काम संपलं का संगमनेरमध्ये जातात आणि म्हणून आपल्या व्यवस्थेतले पैसे हे संगमनेर तालुक्यात जातात आणि आपलं इन्फ्रास्ट्रक्चर हे संगमनेरमध्ये डेव्हलप होत आहे. आपल्याकडे सगळी साधन सुविधा असताना, आपल्याकडे निरोडे आणि भंडारदाराचं पाणी असताना आपल्याला शोकांतिका वाटते की आपल्याकडे 2 दिवसातून एकदा पाणी येतं. यापेक्षा वाईट मला वाटतं काहीच नाही. आणि म्हणून आपल्यासारख्या तरुणांनी ज्यांनी राज्य बघितलं, त्यांनी देश बघितला, त्या वेगातल्या व्यवस्था बघितली, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं, अशा सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन एक विचार मंथन करावा ही माझी कायमची खंत राहिली.
आणि म्हणून मी याचं श्रेय कोणाला जाईल किंवा कोणाला जाणार नाही, यासाठी मी त्यांना 2-3 वेळा मी त्यांचा वेळ मागून त्यांना सांगितलं की साहेब आपल्याला एक चर्चा करायची, ह्या अकोला तालुक्याचा काहीतरी वेगळा विकास झाला पाहिजे, एक डेव्हलपमेंट झाली पाहिजे. म्हणून तुमच्याकडे 2.5 वर्ष आहे, पण तुम्ही त्याला 2 निगुणा तुमच्याकडे 5 वर्ष आहे. तुम्ही त्या 5 वर्षाचं नियोजन करताना तुम्ही तुमच्या वेळेचं पूर्णपणे नियोजन करा, वेळापत्रक बसवा. त्या वेळापत्रकाप्रमाणे तुम्हाला जनतेमध्ये फिरायचं किती आहे, प्रशासनामध्ये किती वेळ द्यायचा आहे, पाठपुरावा किती करायचा आहे आणि निधी कुठून येणार आहे याचा एक टाइम टेबल ताळमेळ लावा. हे ताळमेळ लावल्यानंतर तुमच्याकडे दुधात जशी साखर पडावी तसं तुमच्याकडे योग जुळून आलाय. आजपर्यंत अकोले तालुक्यामध्ये कधी नवे खासदार आणि सत्तेतले माझे आमदार हे दोघं जण या विकासासाठी पहिल्यांदा अकोले नगरपंचायतच्या इतिहासात पहिल्यांदा एकत्र आले. तुमच्याकडे मुख्यमंत्री पण आहे आणि तुमच्याकडे उपमुख्यमंत्री पण आहे, तुमच्याकडे खासदार महोदय पण आहे आणि लागेल तिथं आम्ही तुमच्यासाठी काम करण्यासाठी तयार आहे. तुमचा विकास आराखडा जिथं जिथं जो जो तयार झाला असेल त्याची सगळी कागदपत्र ही मंत्रालय स्तरावरती पोहोचवा. त्यासाठी जिथं जिथं आमची खासदार महोदयांची आणि तो आपल्या सगळ्यांची विचारवंतांची जिथं गरज लागेल ती आपण पूर्ण करू. मला सांगायला खूप आनंद वाटतो, आपल्यात अनेक तरुण आहेत, अनेक चांगले लोक आहेत की ती प्रशासनामध्ये धडाडीने काम करतात. मग आपले प्रमोदजी असतील, प्रमोदजी काय मंगळवार बुधवार आठवड्यातून एखाद दिवशी तरी मुंबईला भेटणार. मग कोणाचा आरोग्याचा निधी असू द्या किंवा वैद्यकीय कक्षातली काही कामं असू द्या, यासाठी ते जर त्यांच्याकडून एखादं काम झालं नाही तर खासदार साहेबांच्या माध्यमातून ते तिथे मंगेश चिवटे साहेबांक किंवा शिंदे साहेबांक सातत्याने याला निधी मिळाला पाहिजे. कोणाच्या आरोग्याला किंवा कोणाच्या वैद्यकीसाठी निधी पाहिजे असेल तर 1 लाख रुपये 2 लाख रुपये अशी प्रकरणं ते वैयक्तिक लाभाची सुद्धा प्रकरणं कायम सातत्याने घेऊन येतात. अनेक प्रकारचे विकास कामं खासदार साहेबांच्या माध्यमातून ह्या नगरपंचायतमध्ये मग CCTV असतील, हायमॅक्स असतील, चौक सुशोभीकरण असेल, कॉन्क्रीट रस्ते असतील, अशी अनेक कामं ही पूर्ण झाली किंवा पूर्णत्वात आता त्यांचे उद्घाटन आहे, काही भूमिपूजन आहे आणि अनेक प्रस्ताव ही आपल्याकडून जाणं अपेक्षित आहे. ती आज लवकरच आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पूर्ण होतील. मला सांगता जाता जाता एक सांगायचं आहे, ज्यावेळेस आपण ही सगळी कामं करत असतो त्यावेळेस माणसाला ताकद पाहिजे आणि म्हणून बाळासाहेब वर्जे साहेबांच्या माध्यमातून एक वेगळी ऊर्जा ह्या शहरामध्ये सगळ्या नगरसेवकाच्या माध्यमातून आली आणि सगळे समविचारी लोक एकत्र येऊन आज यांच्या सगळी एज्युकेटेड टीम आहे आणि त्यांना सगळ्यांना वाटतं की या शहराचा विकास व्हावा आणि या शहराचा विकास व्हावा तर त्यांच्या पुढे त्यांनी सुद्धा 2.5 वर्षामध्ये अनेक गोष्टींचा अभ्यास केला आहे आणि आज ते अभ्यास करून खऱ्या अर्थाने परीक्षेला बसले, परत एकदा बसले. रिपीट आहे आता ही 2.5 वर्षामध्ये ते परीक्षेला बसले होते, ती त्यांची पहिली टर्म होती, परंतु त्यांनी बघितलं की आज आपण परत रिपीट बसतोय आणि आपल्याला ही MPSC पास व्हायची. म्हणून 2.5 वर्षामध्ये त्यांना 5 वर्षाचा अभ्यास करायचा आहे आणि 5 वर्ष अभ्यास करत असताना सरकार आपल्याबरोबर 1 वर्ष आहे. 1 वर्षामध्ये तुमचा एकही प्रस्ताव अपूर्ण राहता कामा नाही, तो मंत्रालय स्तरावरती त्याला मंजुरी आल्या पाहिजे आणि उरलेल्या 1.5 वर्षामध्ये तुमचं एक्झिक्युशन सुरू झालं पाहिजे. मला खात्री आहे तुम्ही आजपासून जर प्लॅनिंग केलं, 8 दिवसाला त्या प्रत्येक गोष्टीचा आढावा घेतला आणि त्याची कुठं अडचण आहे, कन्सल्टन्सीची कुठं अडचण आहे, इंजिनिअरिंग सेक्शनला कुठं अडचण आहे, वित्तीय सेक्शनला कुठं अडचण आहे, जागेच्या लँड ॲक्विजिशनच्या बाबतीत कुठं अडचण आहे, या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही एक मास्टर प्लॅन केला तर मला वाटतंय अशक्य गोष्ट आहे, अशक्य नाही कुठली गोष्ट. आपली अकोला नगरपंचायत ही मला वाटतं नगरमध्ये 1 नंबरला आपण आणू शकतो. का की आज आपल्याकडे सगळं आहे, देणारी शक्ती आपल्याकडे आहे. तुम्ही 1000 कोटी मागास आहे, तुमच्या 1000 कोटी रुपये सँक्शन करण्याची ताकद आज मुख्यमंत्र्यांका आहे. मुख्यमंत्र्यांका आमची थोडीफार आमच्याकडे ओढ आहे. खासदार साहेबांच्या माध्यमातून, वैभवरावांच्या माध्यमातून आम्ही तिथपर्यंत पोहोचू आणि आपल्या नगरपंचायतीला चांगल्या पद्धतीने निधी आणण्याचं काम आम्ही प्रयत्न करू. परंतु याच्यामध्ये अनेक गोष्टी त्याच्यामध्ये राजकीय पण असतात. त्या राजकीय गोष्टीला पण कुठं ब्रेक मारायचा आणि कुठं ओव्हरटेक करायचं याचा सुद्धा आपण सगळ्यांनी अंदाज घेऊन आपण पुढे जाण्याची गरज आहे. मला वाटतं आजचा हा नगराध्यक्ष साहेबांचा सत्कार, त्यांचा नागरी सत्कार आणि मला ह्या सगळ्या टीमनी बोलवलं, मला बी आनंद वाटला की मी पहिल्याच कार्यक्रमाला आज अकोल्याच्या आपल्या इथे उपस्थित झालो
सहसा नगरपालिका क्षेत्र हे माझं नाही आहे. मी ग्रामीण भागामध्ये काम करणारा कार्यकर्ता. माझं कार्यक्षेत्र 36 ग्रामपंचायतचं कार्यक्षेत्र आणि अख्खा विखुरलेला, म्हणजे तिकडे ठाणगावपासून तर इकडे भंडारदऱ्यापर्यंत माझं कार्यक्षेत्र. आणि ह्या सगळ्या ग्रामीण भागातले काम करणं आणि शहरी भागातलं काम करणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. काम करणं नगरपालिका क्षेत्रामध्ये सोपं आहे, परंतु प्रशासनामध्ये खूप पाठपुरावा लागतो आणि तो पाठपुरावा आपल्या सगळ्यांच्या टीमच्या माध्यमातून होईल. इथं नवनाथजी शेटे साहेब आहेत, त्यांचा बी कायम पाठपुरावा असतो प्रशासनामध्ये. आणि म्हणून आता इथे नवनाथजी असतील किंवा प्रमोदजी असतील, मला वाटत नाही आपण इतर पक्ष कोणाचा विचारला नाही, परंतु ही माणसं प्रमोदजी, त्यांना पक्ष लागत नाही, त्यांना कुणी पक्ष विचारत नाही, परंतु एखादं काम असेल तर मंत्रालयामध्ये कमीत कमी 25 मंत्र्यांकडं सारखं एक निवेदन घेऊन, कधी कधी मला सुद्धा त्यांचा वैताग येतो. मी काम वेगळंच घेऊन गेलेलं असतो, पण त्यांनी एवढे कामं आणलेले असेल अकोल्यामधले, माझं निम्म एक दिवस तेच खाऊन टाकतात. मी कधी कधी मुंबईत जरी असलो तरी त्यांनी जर फोन केला की तुम्ही मुंबईत आहे का, मी त्यांना सांगतो मी मुंबईत नाहीये, मी उद्या येणार आहे. जाता जाता त्यांना मी भेटतो, त्यांना का खोटं बोलले तुम्ही मला भेटले, मी त्यांना सांगतो तुम्ही माझा वेळ वाया घालतात, तुमचे कामच माझ्याकडून करून घेतात, तुमचे कामं करायला तुम्ही शिकलं पाहिजे. ते म्हणतात मी परिपूर्ण आहे, पण तुम्ही असले तर एक आधार वाटतो. म्हणून मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या लोकांचा आपल्याला आधार असतो. आपण सातत्याने ही कामं केले पाहिजे. महाराष्ट्र हा खूप विस्तृत आहे आणि ह्या महाराष्ट्राच्या विस्तृततेच्या तुलनेने आपण अकोला तालुका, आपलं नगर शहर आणि आपला अकोला तालुका हा खूप मागे पडलेला आहे. म्हणून आपल्या पुढच्या पिढीची एक वेगळी अपेक्षा आहे आपल्याकडून. एक चांगला सुसंस्कृत अकोले तालुका झाला पाहिजे, चांगली सुंदर नगरपालिका झाली पाहिजे. मला वाटतं आपण एकच पण करूया, आपल्याकडून जी लोक संगमनेरला गेलेली आहे ह्या 5 वर्षामध्ये त्यांनी सगळ्यांनी अकोल्यामध्ये जागा घेतल्या पाहिजे आणि घरं बांधले पाहिजे आणि इथून त्यांनी बाकी प्रवास केला पाहिजे. एवढा अकोला सुंदर झाला पाहिजे. आणि म्हणून हा सुंदर अकोला करताना मी तुम्हाला काही उदाहरणं सांगेल. मी ज्यावेळेस राज्यभर काम करत असताना किंवा माझ्या व्यवसायाच्या निमित्तानं जात असताना मी अनेक राजकीय मित्र केले. अनेक राजकीय मित्रांच्या माध्यमातून अनेक लोकांच्या प्रेरणा घेतल्या. त्यातील मला पहिले भेटले मनोहर पर्रिकर साहेब, गोव्याचे सीएम. आणि त्यानंतर त्या मंत्रिमंडळातल्या अनेक लोकांशी माझी चर्चा झाली, त्यांचे विजन ऐकले. त्यानंतर मला दुसरे भेटले केजरीवाल साहेब आणि तिसरे भेटले मला के चंद्रशेखर राव. मला के चंद्रशेखर रावांचं एक खूप आवडलं की ज्या वेळेस तेलंगणा वेगळा केला त्यावेळेस राज्यामध्ये फक्त 23% लोक राहत होते आणि जवळजवळ 70% लोक हे नोकरी धंद्यासाठी अनेक राज्यांमध्ये विस्थापित झाले होते. परंतु के चंद्रशेखर रावांनी ज्यावेळेस राज्य ताब्यात घेतलं आणि त्यावेळेस सगळ्यांना विनंती केली, सगळ्या राज्याच्या बाहेर विस्थापित झालेल्या सगळ्या जनतेला विनंती केली का तुमच्यासाठी आम्ही इथे उद्योगधंदे उभे करणार आहे, तुम्ही सगळ्यांनी ह्या राज्यामध्ये परत यावं, तुम्हाला ज्या ज्या फॅसिलिटी पाहिजे ते आम्ही तयार करू. त्यांनी 3 वर्षामध्ये एवढं प्रचंड अफाट काम केलं आणि आज 8 वर्षानंतर आज तेलंगणा राज्यामध्ये विस्थापित झाल्यापैकी 91 लोक परत आली आणि एकही माणूस आज उद्योगधंद्याशिवाय किंवा सदन झाल्याशिवाय राहिला नाही. ह्याच धर्तीवरती अकोला नगरपंचायतचा विकास आपण जर केला तर मला वाटतं काही, आणि हे आजच होऊ शकतं. ही 17 जणांची टीम जी आहे ही एक विचाराची टीम आहे. मला वाटतं आपण राजकारण थोडं बाजूला ठेवू आणि 17 जण सामाजिक सेवा म्हणून या अकोल्याचे एक भूमिपुत्र म्हणून आपण ही जबाबदारी पूर्णपणे बाळासाहेब वरजे पाटलांच्या नेतृत्वाखाली आपण पूर्ण करशाल एवढीच इच्छा मी व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य.
आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 7588 51 31 33 आणि 024 24 22 33 24.